the couple next door. आनंद आमच्या घरी आला मोर अँड मोर. आहो the couple next door. जीवन झाला कलरफुल विथ लव्ह गलोर. गुड मॉर्निंग. अरे ओरडायचं नाही आपल्याला, सांगायचंय लोकांना. आणि चला ना काय इथंच सगळे सगळं तिकडचं बरोबर पुढचं. ऍक्च्युली आता आम्ही कोकणात निघालो आहोत, तर रात्री 1 वाजता याने मला कन्व्हिन्स केलंय की आपण कोकण ट्रिप करूया. तर त्यामुळे आम्ही 4 जण पहिल्यांदा कोकण ट्रिप वरती चाललो आहोत. ते चालू आहे आता दोघांचंच ठरलं होतं जायचं अमेरिकन माझं. पण कसं आहे की टीसीएनडी या आपल्या ब्रँडिंग कुठेही सगळीकडे आलं पाहिजे. टीसीएनडीच्या त्याच्यासाठी आणि मयुरी मी कन्व्हिन्स केलंय की त्यांनी पण एक कोकण ट्रिपला यावं आणि आपल्या सबस्क्रायबर्सना फॉलोअर्सना भरपूर कंटेंट द्यावं. फ्लॅशबॅक. मला जेन्युइन मत आहे पाहिजे. टीसीएनडीचे सुवर्ण अरे आम्ही तिथे 2 वेळा जाऊन आलो यार. सेम रूट पावसा सेम रूट. पण तुला content सांगू का? कुठे shoot एक केलं? रील पाहिलंय का तू? त्या रील मध्ये तो माणूस म्हणतो मेरी फेवरेट जगह नहीं है, मेरे फेवरेट पीपल है. अरे जहाँ मैं उनके साथ होता हूँ वो मेरी फेवरेट जगह हो जाती है भाई. कळलं का? मान्य आहे मला. मग आपण गेलो होतो त्या चौघे. आपण घाटाच्या पुढे गेलोच आपण नाही. नाही गेलो होतो. घाट उतरलो आणि आपली नाही. शेवटची ट्रिप कधी होती ते पण सांग मला. पॉंडिचेरी. नाही मग हो. लोणावळ्याला गेलतो ना. हे छोट्या त्याला ट्रिप म्हणत असेल तर तू हुशारच आहेस फार. पॉंडिचेरी वॉज द लास्ट यार. पॉंडिचेरी वॉज द लास्ट 1.5 वर्ष आले त्याला. अरे यार कुठेच लोक यार. नावं ठेवतील आपल्याला. हा? चॅनल काय म्हणून सुरू केलं तुम्ही? मॅनेज होत असताना मयुरीला बोलू द्या. चला मी उद्याचं सांगितलं मी मॅनेज करत. चाल मयुरी तू बोला. मी घरी जाऊन सांगते. हे बघा हा सबकोचे 4 पाकिट घेऊ आपण रस्त्यात सगळ्यांना द्यायला. बाय शक्कू तू स्प्लिटला नाही टाकला मामा. नाही गिफ्ट आहे ना ते स्प्लिटला काय सांगतो मग गिफ्ट माझ्याकडून गिफ्ट नाही. मला ते गिफ्ट नको. काय झालं. नको गिफ्ट पाहिजे मला. आत्ता तुम्ही जे दिले ना ते गिफ्ट आहे माझं. हो बापरे. ते gift. तुम्ही सोबत आपली एक टीसीएनडी मध्ये ट्रिप होती है. कुछ नहीं चाहिए मेरे को. मजा आ गया. मजा आला. की आमच्या सोबत दुसऱ्या वेळेस होतंय की आम्ही गणपतीपुळेला अनप्लॅन जातोय. ऍक्च्युली गणपती बोलवतोय तुम्हाला. पुळेला हे दुसऱ्या वेळेस होतंय की अनप्लॅन म्हणजे ए, ऐक ना मी ते सबकोची पुढे घेतोय. कॉफी बनवून मस्त गरम पाणी टाकू आणि झोप काय येणार नाही. आता 2 वाजले बरोबर. तुला काही दूध बीत लागत नाही ना? नाही पाणी. अरे मी तशी काळी कॉफी नाही पित. मला दुधाची लागते. ठीक आहे रस्त्यात बघू. नाही, घरी घरून पिऊन येतो बोलतो मी. तर आता काय जायचंय का कुठे रस्ता इकडे ना? येणार का तू? झालं ना भाई. तुला मी कन्व्हिन्स करता भाई किती वेळ लागला भाई? हा ना. 1.5 तास लागला जेवला भाई. नाही रे तू. नाही नाही, जाऊ एवढं नाही जाऊ उशिरा जेवला पण जाऊ 2 घास खाल्ले रस्त्यात तरी. पाऊस आला आता. मग आता कसं इथून मी आम्ही तर म्हणते तांबडी मार्गे पण जाऊ. चल इच्या गावाला मस्त लोणेरेला जाऊ आपण. मी तुम्हाला दाखवते. पण तिथून प्रॉब्लेम काय ना जाण्याचा. तिथून एकच प्रॉब्लेम आहे की खायला प्यायला काही नाही तिकडे. अरे मी दाखवते ना मला. कुठं- नाही, तुझ्या गावाच्या पुढे तू गेलीस का? अरे प्रॉब्लेम असा आहे की डायरेक्ट लोणेरेला पोहोचायला आपल्याला कमीत कमी 2.5 तास अरे लागेल. लोणेरेला पोहोचायला मध्ये तामिणी घाटात खूप छान रेस्टॉरंट आहेत. तामिणी घाटात आहे. आहे पण त्या चालू असेल पाहिजे. देतात ना तुम्ही रिच देताय ना आम्हाला. आम्ही बघतोय बरं का. तुम्ही द्या. सबस्क्राईब त्यांनी केलंय त्यांनी. पोरं पण चांगला कंटेंट देऊ शकतात बाहेर. सहलीला जायचं सहलीला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? ऐकतं भेटतं हे बघ मी. आणि ऐकून घ्या मला काय वाटतं माहिती आहे. ऑनेस्ट ओपिनियन देतो. ब्लॉग मध्ये आपल्याकडून काय इंग्रजी बोललं जाते. काही गरज नाही इंग्रजी बोलण्याची. मराठी माणसं आपण. नाही मग मराठी आहेत ना तर ते मराठी थोडं जर आपण जर बोललो मला असं वाटतं तर आपले जे मायबाप जे प्रेक्षक आहेत तर येस आम्ही पूर्णपणे काळजी घेतोय की हा जो ब्लॉग आहे मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये बोलला. तुम्ही थोडासा स्पेस कमी करा ना. खूप ब्लँक स्पेस येते. स्पेस आला असता जर मी या ट्रिप मध्ये आलो नसतो तर आमच्या नात्यात एक स्पेस आला असता. तर अरे आपण आता निघतोय सहलीला निघतोय तर रत्नागिरीला जातोय. पण काय प्लॅन काय रत्नागिरीत जाऊन? तू जेव्हा नव्हतं येणार
हा. तेव्हाचा प्लॅन सांग. हा चालेल. तू जेव्हा नव्हता येणार तेव्हा आपला प्लॅन असा होता की आम्ही 2 वाजता रत्नागिरीत जाणार होतो. बरोबर गेलो की जेवणार होतो. बरोबर. जेवलो की रूम वरती जायचं, झोपायचं. झोपायचं म्हणजे एक मिनिट. थोडे अच्छा थोडं वेळ. ओके. तुला वाटतं थोड्या वेळ झोपेल ना? वास्क मुस्की वास्कमान. हा ओके. 3:30-4 पर्यंत गेलं. 4-5 ला ऊन उतरलं की मग भाटे बीच किंवा ते आरेवारे जवळच आहे, बरोबर. तिथे जायचं. परत यायचं रत्नागिरीमध्ये स्ट्रोलिंग करायचं. झोपलो मग झोपायचं. मग बरोबर वेळ झोपायचं. A few moments later. केलं काय? सॉरी 6:30 गर्दी. पुण्यामध्ये किती वाजता हॉटेल उघडं असलं तरी पुणेकर येतात म्हणजे येतात. किती छान वाटतंय सकाळी. मला फार आवडायला लागलं. आपण सकाळीच निघत जाऊ इथून पुढे. म्हणजे आपण झोपायचंच नाही बाबा. हा झोपायचं. काय उंगलीची कुठे निघालात? कोकण रत्नागिरी. अचानक भयानक. आता काय मित्रच असेत. ज्या दिवशी जागतो त्या दिवशी मोठे कांड होतात. मागच्या वेळेस त्या दिवशी डायरेक्ट पहाट होते. जागलो लोणावळ्याला गेलो, यावेळेस जागलो रत्नागिरीला आलो, पुढच्या वेळेस जागलो इटली. बोल गुंगली काय म्हणतो, कोणाला दाखवायचं? आपले जे व्ह्युअर्स आहेत, जे आपले ब्लॉग बघतायत, त्यांना या अशा सुंदर दृश्याचं नजराना पेश करा. घ्या. स्वतः रत्नागिरीला जाताना मुळशीच्या एका वळणावरती आम्ही थांबलो आहोत, जिथे अशक्य सुंदर सह्याद्री, त्यामध्ये मुळशी डॅमचं एक पात्र फारच चेहऱ्यावर येतंय का? घाबरू नका, मीच आहे. जरा जवळून मी जरा भयंकर दिसतो. पण मी तसा ठीक आहे. परत एकदा म्हणतो, रात्रीच्या अंधारात चालू केलेला प्रवास रत्नागिरीच्या दिशेने आता आम्हाला एका मुळशीच्या वळणावरती घेऊन आलाय. ते समोर हे दृश्य आम्हाला दिसतंय. चैतन्य गुंगले तुम्हाला दाखवतील. काय झालं गुंगली? उदण्याची हात आहे. हॅलो फोक्स. कसं काय पुणे? 8 AM in the morning. We have scheduled the vlog for Gudi Padwa video. By the way, last night, कालच्या रात्री चैतन्य गोंगले म्हणालेत की आमचे सगळे व्लॉग मराठीमधून असतील. शुद्ध मराठी. तर आम्ही आंग्ल भाषेचा वापर इथून पुढे करणार नाही आहोत. आंग्ल म्हणजे इंग्लिश. ही बघा, अँग्लो इंडियन. गोष्ट अशी आहे की मराठीवरती प्रभुत्व आमच्या दोघांचं तरी मला माहिती की चांगलं आहे. या मुली फार इंग्रज आलेल्या आहेत आजच्या काळामध्ये, त्यामुळे त्यांना आंग्ल भाषा, विलायती गोष्टी, या गोष्टींचा परिचय फारसा नाहीये. एकदा ती हसली जन्म झाला सार्थ हा. एकदा ती हसली अन जन्म झाला सार्थ हा. क्षणभरावर नोंद केवळ अन युग भरावर वंचना. काय ती करते खुणा, काय माझ्या कल्पना. सो आम्ही चाललोय तामणी घाटातून रत्नागिरीला. आणि हाच रूट का, तर त्या नका सांगेल. हाच रूट का? कारण इथून लागतं माणगाव आणि माणगाव नंतर लागतं लोणेरे, की जिथे मी कॉलेजला होते. आणि मला फारच ह्या सगळ्यांच्या आठवणी पुण्याच्या जवळ पाहून मला वाटलं की मी पण माझ्या जरा लहानपणीच्या आठवणी एन्जॉय करायला ह्या सगळ्यांना नेते, म्हणून आम्ही ह्या मार्गाने चाललो आहोत. आणि आम्हालाही लोणेरे बघायचं आहे, ते कॉलेज बघायचं आहे. मी एकदा गेलेले, बऱ्यापैकी आठवतंय. स्वतः बघूयात. माझी फार इच्छा होती की माझी अजून एक बहीण अमृता आणि मयुरी, आम्ही तिघी जणींनी त्या कॉलेजला राहावं, पण मयुरीला काही जमलं नाही ते नाही यायला. मग मयुरी आता येते. मला 3 वर्षांपासून ती म्हणते आणि की आपण लोणेरेला जाऊयात. आम्हाला काही जमलं नाही. आम्ही भारत फिरून आलो, पण लोणेरे फिरायचं राहिलं आमचं. आता योग आलाय आमचा. आता लोणेरेला चाललोय. काय कॉलेजचं नाव काय होतं ना ग? बाटू. IUPE. बाटू ना? बाटू युनिव्हर्सिटी. अच्छा. ओके. सो स्टे ट्यून फॉर लोणेरे. येस कोणी लोणेरेचं असेल तर कमेंट करून सांगा. येस. बाटूच असेल तरी करा. आता आम्ही माणगावला पोहोचलोय.
आणि ज्या ठिकाणी जाण्याची मला फार उत्सुकता आहे लोणेरे त्याच्या काहीच किलोमीटर जवळ. सो आता आम्ही ब्रेकफास्टला थांबलोय आणि आय थिंक हे नवीन झालंय. आनंद भवन आधी खूप छोटं होतं, आता मोठं झालं. सो लेट्स सी. मला वाटतं लोणेरेचा एक खास वेगळा ब्लॉग सुद्धा आपण करू शकतो. हो, आय वुड लव्ह दॅट. मिसळ घ्यायची का तुम्हाला पण? बरं, तू काय घेते? काय? मिसळ अरे पण ही पलटली, ही तू मिसळ घेते. मिसळच घेते ना. ठीक. सो आता जसं तुम्हाला माहितीये की मी एकटीने अनघाने पोहे मागवलेले नाही, ह्या तिघांनी मिसळ मागवलेली. मिसळ ही बकवास निघालेली आहे आणि आता माझे पोहे संपवण्याचं काम हा करतोय. उत्तम आहे. काय म्हणणं आहे नाही तुमचं? नाही, खरं आहे. जगातल्या मयुरीकडे बघा. ती काय बोलू, हे मिसळच नाही, हा रस्साच वेगळा आहे. हे प्रकरणच वेगळं आहे. मिसळ गोष्ट अशी झाली की रस्सा पनीरचा होता. हं. फरसाण आणि मटकी चुकून चालत आले आणि त्या रश्श्यात पडले आणि दिव्य मिसळ तयार झालेली आहे. सो हा माझा मित्र चैतन्य गोंगले याने काय केलं, पुण्याहून निघून माणगाव सोडेपर्यंत अगदी महाडला पोहोचेपर्यंत गाडी स्वतः चालवली. त्याच्यामध्ये मुळशीचे सुंदर घाट, तामिनीचा सुंदर रस्ता, एक अतिशय सुंदर बेल्ट त्याने स्वतः कव्हर केला. मला म्हणला झोप तू, म्हणजे स्वतः एक बेल्ट कव्हर केला आणि माझ्या हातात दिली एक मुंबई गोवा हायवेची वृक्ष नाडी. हा अरे नाही, पण काय रस्ता होतो? चांगला आहे, रस्ता चांगला आहे. मी तुला तेच रस्ता म्हणतोय. चांगला आहे पण बाहेर अक्षरशः ओसाडे हो सगळं. अहो काही नाही बघायला, अहो काही नाही. हॅलो, पुन्हा आम्हीच आहोत. या चॅनलवर आम्हीच आहोत. पोझिशन चेंज केली आम्ही. या चॅनलवर आम्हीच आहोत. तर आता आम्ही चाललो आहोत अनघाच्या कॉलेजमध्ये, बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी बाटू बाटू. सो आपण फायनली खूप सारे चुकीचे रस्ते घेऊन फायनली लोणेरेला पोहोचलो आहोत. कल्चरल हॉल आहे. ओके. आणि इकडे सगळ्या क्लासरूम्स. हो येस. काय करताय तुम्ही? हे बघा, लोकांचे केलेले काम सबमिशन बघा. हे रद्दीच्या भावात विकले जातात, एवढी मुलं मेहनत घेतात. किती लिहिलंय, पेन शाई गेलीये. बापरे. आपल्या सबस्क्रायबर ज्यांना माहित आहेत त्यांना माहिती आहे का पदविका आणि पदवी मधला फरक काय आहे? इथे आम्ही बसून ड्रॉइंग काढायचो पहिले 6 महिने आणि त्यामध्ये फार मानपाठ जायचे, पण छान वाटायचं कारण माझं चांगलं होतं. ड्राफ्टर बिफ्टर घेऊन यायचं कॉलेजला. या ठिकाणी हा. अनेका मलिक पेटकर यांच्या कॉलेजमध्ये आम्हाला बोलवलं. त्यांनी एक छान वॉकथ्रू घडवला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि या कॉलेजमध्ये त्यांच्या रम्य आठवणी, त्यांची सगळी शैक्षणिक जडणघडण झाली. आम्हाला आनंद आहे, या कॉलेजने एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व या जगाला देऊ केलं. त्यामुळे मी या कॉलेजचे सुद्धा आभार मानतो आणि अनघा मलिक पेटकर यांना विनंती करतो की आपला पुढचा प्रवास हे रत्नागिरीच्या दिशेने पटकन करायचं असल्याने आपण निघूयात का आता इथं. अरे बंद नको करू, आपण काहीतरी पोच देऊ. काहीतरी हे करा ना. अरे कसं नाही असं काहीतरी छान. ते तू कर ना, मी परत एकदा भेगानी शादी हम क्यों अब्दुल्ले बने. चला. सकाळी 5 वाजता सुरू झालेला प्रवास आत्ताच्या 4:30 4:15 वाजता येऊन रत्नागिरीमध्ये थांबतोय. असं तर बिलकुल नव्हतं रत्नागिरी एक्सपेक्ट केलेलं. नुसता फुपाटा आहे सगळीकडे, धूळ उडतीये सगळीकडे. नावाला कुठे नारळाचं झाड दिसत नाहीये सध्या तरी.
आता आम्ही रत्नागिरीच्या भूगर्भात शोधायला जाऊ बीचेस वरती. जी शांती आम्ही शोधत इथपर्यंत एवढ्या दूर सह्याद्री उतरून कोकणात उतरलोय, ते खरंच आम्हाला मिळणार आहे का? अँड स्टे ट्यून्ड टू दिस व्लॉग. TCND ऑन रत्नागिरी ट्रिप. माणूस सुट्टीला येतो कुठल्या शहरामध्ये, त्या शहराने कसं मिठीत घेतलं पाहिजे. ये बाळा, दमला असशी, आराम कर. कुठे आला तिकडे? बरं आलास, ये 4 दिवस राहा, आराम कर. ह्याच्यातले सगळे करून अरे ठेवू. गोष्ट अशी ना, मी काय म्हणलो होतो आम्ही याला निघताना की तुला काही कपडे घ्यायचे असतील, शॉपिंग करायचे आणि तू रत्नागिरीत कर. रत्नागिरीत काही नाही. रत्नागिरीत फक्त तुम्हाला एक गोष्ट मिळेल, जर तुम्हाला पुढच्या वर्षी किल्ला बनवायचा आहे मनापासून, तर त्यासाठी इथून माती घेऊन जा. एवढंच आहे. बाकी काय नाही. अरे यार, दमलेले थकलेले चेहरे थोड्याच वेळात फ्रेश होऊन भेटूयात. तर आता आम्हाला निघायला उशीर झाला आहे. बघूयात सनसेट बघता येतोय की नाही. काय वाटतं तुम्हाला, बघता येईल? येईल. सूर्य नसला तरी किरण तुमच्या सोबत आहे. पावसाला फायनली पाणी दिसलं आहे. आणि हा जो जे बच्चन टाकत होता, सूर्य जरी नसला तरी किरण आहे, त्याच किरणांनी त्याचे डोळे दिसले. हाय. सो आम्ही आमच्या पहिल्या बीचवर आलो आहोत, ज्याचं नाव आहे भाटे. आणि अजून वेळ आहे. आणि तुम्हाला गंमत बघायची आहे का? कोइन्सिडेंटली आमची मयुरी एकटी शहाणी निघाली, बाकीचे सगळे जण. जरा दाखव त्यांना. छान दिसत. आणि हे तिघही पिंक मध्ये झाले आहेत. मी होता राहिले, अदरवाईज आमचं छान झाला. हॅलो गाय, सनसेट झालाय. हॅलो क्युटीज. सो हॅलो गाईज, आम्ही आता घाटे बीचला आहोत आणि मस्त फोटोशूट झालंय आमचं. खूप फोटो काढलेत. रील्स तुम्हाला लवकरच बघायला भेटतील आमच्या इन्स्टा चॅनलवर. सो अजून फॉलो केला नसेल तर तिथं फॉलो. TCNDच्या सर्व सबस्क्रायबर्सना सांगताना मला आनंद होतोय की रत्नागिरीच्या आमच्या या ट्रिपचा पहिला दिवस आम्ही आज भाटे बीच वरती एंड केलेला आहे. सो आता आम्ही भाटे बीच वरती आहोत. जस्ट टेक अ क्विक ग्लान्स. सूर्य अस्ताला गेलेला आहे, पण त्याच्या छटा या ठिकाणी गेलेल्या आहेत, त्या तुम्ही थोड्या अशा पाहू शकता. आणि तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही एनी डे कधी पण रत्नागिरीला या भाटे बीच कुठे जात नाही, तो इथेच असतो. आणि जसं सांगितलंय तसं मराठीमध्ये बोलायचं. सो आयटनरी हवी असेल तर आयटनरी आम्हाला इंग्लिश शब्द विचारा. आहे बाय द वे. तुम्हाला आमच्या पूर्ण प्रवासाची वेळापत्रक. जर माहिती, रूपरेषा कसं वाटेल शब्द. रूपरेषा. प्रवासाची रूपरेषा हवी असेल तर तुमचं मत नोंदवा त्या नोंदणी पुस्तकामध्ये, जे युट्यूबच्या खालच्या सेक्शन मध्ये येतं, त्याला आजच्या भाषेत, आंग्ल भाषेमध्ये कॉमेंट बॉक्स म्हणतात.